संजोग हेल्दी फूड किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी बनवत आहे अळूचं फतफतं किंवा पातळ भाजी। ही कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेली रस्साभाजी आहे। महाराष्ट्रात अळूच्या पानांपासून प्रामुख्याने दोन लोकप्रिय पदार्थ बनवले जातात। एक म्हणजे अळूची वडी आणि दुसरं म्हणजे अळूची पातळ भाजी, त्याला फतफतं देखील म्हटलं जातं। तर इथे मी अळूच्या पानांच्या शिरा काढून घेतल्या, त्याचे कोवळे देठ मोडून घेतले। पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात आणि नंतर 2 ते 3दा स्वच्छ पाण्याने अळू धुवून घेतला। अळू बारीक चिरूनही घेतला। कुकरमध्ये बारीक चिरलेला अळू, पुरेसं पाणी, हळद, तेल, चना डाळ, त्याच्याऐवजी मी इथे मसूर घातली आहे, शेंगदाणे घातले, तिखट हिरव्या मिरच्या घातल्या, हवं असल्यास ओलं खोबऱ्याचे काप देखील तुम्ही घालू शकता आणि 2 ते 3 शिट्ट्यांवर हा अळू मऊसूत शिजवून घ्यायचा आहे। या पालेभाजीचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात। या पानांमध्ये विटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते। तुम्ही ते पाहू शकता, अळू छान मऊसूत शिजून आलाय। तर अशी ही बहुमोल आरोग्यदायी पालेभाजी प्रत्येकानेच खाल्ली पाहिजे। आता पुढे अळू रवीने किंवा पळीने नीट घोटून किंवा एकजीव करून घेतला। मग फोडणीसाठी तेल गरम केलं, त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण घातला। लसूण भाजत आली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा नीट भाजला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि मग घोटलेला अळू घातला। या अळूच्या पानांमुळे घशामध्ये खवखवू नये किंवा खाज येऊ नये म्हणून ती टाळण्यासाठी यामध्ये चिंच किंवा आमचूल याचा आवर्जून वापर करावा। आता अळूमध्ये चिंच घातली, पुन्हा थोडं पाणी घातलं आणि मग तांदळाचं पीठ लावून घेतलं। तांदळाच्या पिठाऐवजी बेसनच्या पिठाचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि आंबट गोड चवीसाठी अगदी थोडा इथे मी गूळ वापरला आहे आणि हा अळू 10 मिनिटांसाठी शिजू दिला। तर अळूला व्यवस्थित उकळी आली की मग गॅस बंद करावा आणि ही रस्साभाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। तर ही रेसिपी कशी वाटली मला जरूर सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही ते पाहू शकता, अळूची रस्साभाजी व्यवस्थित शिजून एकजीव झाली की त्याला छान असा चिकट क्रीमी टेक्स्चर येतो। तर तुम्ही सुद्धा ही रस्साभाजी नक्की करून पहा। थँक्यू।